इयत्ता 9वी मामी क्लास मध्ये आपलं स्वागत आहे बाळांनो. हे पहा, संच हे प्रकरण आपण घेत आहोत. संच सराव संच 1.2 शिकण्यापूर्वी आपलं एक समान संच म्हणजे काय हे समजावून देण्याचा आपलं राहून गेलेला आहे बाळांनो. समान संच काय आहे हे आधी पाहूया, नंतर सराव संच 1.2 ओळीनं घेऊया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करून मदत करा. कशाची? अभ्यासाची, होय ना? चला तर मग संच. समान संच बाळांनो, समान संच म्हणजे काय? समान संच, समान या शब्दातच अर्थ सामावलेला आहे. समान याचा अर्थ सारखे असणारे. बघा, समान संच. 9th क्लास प्रकरण संच. समान संच. समान संच याचा अर्थ ज्या दोन्ही संचामध्ये घटक समान आहेत. घटक समान आहेत त्या संचांना काय म्हणायचं? समान संच. आता हे पहा, एखादं उदाहरण घेऊया आपण. एका संचामध्ये L, I, T, L आणि E असं लिहिलेलं आहे. LITLE असं लिहिलेलं आहे. दुसरा संच 6B तयार होतो बघा. E, L, I, T, E, L, I, T, E, L, I, T. 1 2 3 4 1 2. कोणता शब्द राहिलाय आपला? इथे L आला, I आला, T आला, L डबल लिहिलाय ना, एक अक्षर डबल लिहायचं नाही. हेच घटक आहेत ना. ह्यांचा क्रम फक्त माग पुढे झालेला. इथं याला, इथं याला, इथं या, इथं या, इथं आय आहे, इथं टी आहे. सेम आहे. काय फरक आहेत का? नाही. ये काय म्हणता येतील? ए आणि बी कसले संच आहेत? समान संच आहेत असं म्हणता येईल. समान कधी नसतील? जर सी बघा तयार केला, L, I, T आणि इथं यम असेल. हा यम काय आला? यम हा वेगळा आला. मग समान येतील का? नाही. तर ए समान संच बी इज नॉट हा समान नाही. कुणाबरोबर? संच ए आणि बी हे संच समान आहेत, परंतु सी संच त्यांच्याशी समान नाही असं म्हणता येईल. कळालं ना आता समान संच म्हणजे काय? चला तर मग समान संच तुम्हाला कळाले असतील. पुढे बघा, सराव संच 1.2. काय काय घ्यायचंय बघा. सराव संच 1.2. सराव संच 1.2 काय राहिलेलं आहे आपलं? सराव संच 1.2 पूर्णच राहिलेला आहे. पहा, खालीलपैकी कोणते संच समान आहेत आणि कोणते नाहीत? खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते संच समान नाहीत हे काय करायचंय? पाहायचंय. आता शिकलोय आपण. प्रश्न पहिला, कोणते संच समान? कोणते संच समान आहेत आणि कोणते नाहीत? सहकारण सांगा. कोणते नाहीत सहकारण द्यायचंय. कारणाशिवाय सांगता येत नाही. बघा आता
पहिला ए आकडा काय दिलेला आहे त्यांनी, एक्स काय दिलेला आहे बघा, एक्स उभा दंड 3x वजा 1 बरोबर इथं 2 दिलेले आहेत. त्यातला बी प्रश्न दिलेला आहे, एक्स उभा दंड एक्स नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, ह्या नैसर्गिक संख्या आहेत, पण एक्स मूळ नाही संयुक्त नाही, पण एक्स मूळ नाही आणि संयुक्तही नाही, मूळ नाही आणि संयुक्तही नाही. तिसरा दिलाय का, हो दिलेला आहे संच. तिसरा काय दिलेला आहे, एक्स उभा दंड एक्स चा घटक n, एक्स हे 2 पेक्षा कशा आहेत, 2 पेक्षा लहान संख्या विचारलेली आहे. 2 पेक्षा लहान संख्या सांगा. आधी काय करू, समजावून घेऊ. समजावून घेतल्याशिवाय उत्तर सोडवता येईल का आपल्याला, नाही. पहिल्यांदा ए आकडा सोडवून घेऊ. 3x वजा 1 बरोबर 2 काय येईल, 3x बरोबर 2, हे वजा 1 इकडे गेल्यावर अधिक 1, 3x बरोबर 3 येईल, म्हणून x बरोबर 3/3, म्हणून x बर किती येईल, 1. म्हणजे ए या संचामध्ये घटक कोणता असणार आहे, 1. हे काय दिलं आपण, कारण. आता पहिला झाला. दुसरा बघा, नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही आणि संयुक्त नाही, अशी संख्या कोणती, मग बी एकच येणार ना, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. तिसरं बघा, 2 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1, म्हणजे याचा अर्थ सगळ्यामध्ये 1 1 1 आलेला आहे ना, म्हणून ए बरोबर बी बरोबर सी हे संच समान संच आहेत. हे संच समान संच आहेत. आहे ना सोपं, काय अवघड आहे का बाळांनो, अतिशय सोपं आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. अभ्यास करत चला. तुम्हाला काय अवघड जातं ते कमेंट्स करून मला सांगत चला बाळांनो, त्याशिवाय तुमच्या अडचणी मला कळणार नाही. आता क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 2 बघा, ए व बी समान आहेत का ते सहकारण सांगा. प्रश्न दुसरा, ए व बी समान आहेत का, सहकारण, सहकारण कारणाशिवाय मास मिळणार नाही. चला तर मग काय सांगितलेलं आहे, ये सम असलेली मूळ संख्या, सम असलेली मूळ संख्या विचारलेली आहे आपल्याला, सम असलेली मूळ संख्या. त्यानंतर बी विचारलेला आहे, एक्स उभा दंड 7x वजा 1 बरोबर 13. त्यानंतर हा हे 2च घेतलेले आहेत, त्याच्या जोडीला आहे का नाही. आता बघा समजून घेऊया. त्याला उत्तर काय करायचं, उत्तर लिहित असताना बघा पहिलं काय विचारलेलं आहे आपल्याला, सम असलेली मूळ संख्या. सम कुठून संख्या चालू होतात आपल्या बाळांनो, 2 पासून, 2 4 6 होय की नाही, 2 4 6 असं संख्या चालू होतात. मग म्हणजे 2 ही काय आहे, सम असलेली मूळ संख्या. 2 ही एकच्याच पाड्यात येते, अन्यथा दुसऱ्या पाड्यात येत नाही, म्हणजे ती मूळ आहे. म्हणजे याचा अर्थ ए बरोबर काय आलं, 2. दुसरा आकडा सोडवूया, 7x वजा 1 बरोबर 13. मग म्हणून 7x बरोबर 13 वजा 1 इकडे गेल्यानंतर बाळांनो अधिक 1, म्हणून 7x बरोबर 14, म्हणून x बरोबर 14 भागिले 7, 7 दुनी 14. किती संख्या आली बघा, पुन्हा 2 आली ना. बी संचामध्ये घटक कोणता आला, 2. याचा अर्थ हे कारण दिलेलं आहे, आपण याला कारण देता येईल का, नाही.
सम आणि मूळ असलेली संख्या ही दोनच आहे. याला कारण काय द्यायचं? मग बघा, म्हणून काय म्हणायचं? ए बरोबर बी हे समान संच. कसले संच आहेत? हे समान संच आहेत. आहे ना सोपं? काय अवघड आहे का? बघा बाळांनो, किती सोपं आहे. आता बघा तिसरा आकडा पाहूया. अतिशय सोपा आहे. लक्ष दिलं, अभ्यास केला, अगदी काळजीपूर्वक एकदाच लक्ष दिलं तर काहीच अवघड जाणार नाही. आणि जेव्हा कळालं नसेल तुम्हा व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता. चला मग तिसरा प्रश्न काय विचारला? खालीलपैकी कोणते संच रिक्त संच आहे? खालीलपैकी शिकवलेलं आहे तुम्हाला आधी. खालीलपैकी रिक्त संच कोणते? रिक्त संच कोणते म्हणून विचारलेला आहे. बघा आता खालीलपैकी रिक्त संच कोणते? एक आकडा काय दिलेला आहे? ए बरोबर ए उभादंड ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या बाळांनो कुठून चालू होतात रे? नैसर्गिक संख्या हे एक पासून चालू होतात की नाही? हे तर माहिती आहे ना. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या असू शकेल का? नाही. म्हणजे हा रिक्त संच येईल. हा काय येईल? ए हा रिक्त संच येईल. रिक्त संच किंवा कशाने दाखवतो आपण? फाय ह्या चिन्हाने दाखवतो. बरोबर का? कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही. आपण नैसर्गिक संख्या एक पासून पुढे मोजतो. चला तर मग दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. दुसरा आकडा बी बरोबर एक्स उभादंड एक्स स्क्वेअर बरोबर 0. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ 1 चं वर्गमूळ 1 येतं, 0 चं वर्गमूळ 0 येणारच ना. मग काय येणार इथं बघा? बी संचामध्ये घटक आहे 0 येणार. म्हणून हा रिक्त संच नाही. म्हणून हा रिक्त संच नाही. हे लिहितोय ना, हे कारण देतोय बरं का बाळांनो. चला तिसरा आकडा काय सांगितलेला आहे? तिसरा आकडा बहुतेक हे पुसावं लागतंय. तिसरा आकडा काय दिलेला आहे बघा. सी बरोबर एक्स उभादंड 5x वजा 2 बरोबर 0. x चा घटक नैसर्गिक संख्या. आधी नैसर्गिक संख्या माहिती आहे तुम्हाला कधी? 1 2 3 4 5 बरोबर की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 अशा अनंत संख्या आहेत. मग ह्या जर पूर्णांकात आल्या त्या नैसर्गिक संख्या होऊ शकतील का? नाही. मग याचं उत्तर हे सोडवून जर उत्तर पूर्ण संख्या आलं तरच हा नैसर्गिक संख्येचा संच होईल, अन्यथा होणार नाही. मग 5x उत्तर सोडवायला चालू करू आपण. 5x वजा 2 बरोबर 0 म्हणून 5x बरोबर वजा 2 इकडे आल्यानंतर अधिक 2 म्हणून x बरोबर काय येणार? 2/5. पूर्णांक संख्या पूर्ण नैसर्गिक संख्या आहे का? नाही. म्हणून काय येणार? सी हा रिक्त संच येणार. कारण याचा घटक किती आहे? सी चा घटक 2/5 आहे. 2/5 हा घटक येतो. मग 2/5 हा घटक आहे का याचा? नाही. नैसर्गिक संख्या आहे. लिहायचं सी चा घटक नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही. म्हणून हा रिक्त संच. एवढं नाही लिहिलं तर चालेल, असं लिहिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कळण्यासाठी मी हे दिलेलं आहे. चला तर मग आता क्वेश्चन नंबर 4 आलोय बाळांनो. कारण का आज आपण काय करूया? 1.2 पूर्ण करूया म्हणजे आपल्याला पुढचा चालू करता येईल.
क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते संच व कोणते संच अनंत आहेत ते सांगायचे. शांत कोणते आणि अनंत कोणते. शांत म्हणजे काय बाळांनो, मोजता येणारे. अनंत म्हणजे मोजता येत नाहीत असे. कोणते संच, क्वेश्चन नंबर 4, कोणते संच शांत व अनंत आहेत. फक्त सांगायचंय त्यांना कोणते संच शांत संच व अनंत संच आहेत. कारण पण द्यायचं. बघा, पहिला आहे ए बरोबर एक्स उभा दंड एक्स. हा काय आहे, 10 पेक्षा मोठ्या संख्या आहेत. एक्स ही नैसर्गिक संख्या, एक्स ही नैसर्गिक संख्या, एक्स ही नैसर्गिक संख्या असून कशा आहेत त्या, 10 पेक्षा सगळ्या लहान संख्या आहेत. मग लिहू शकतोय की नाही आपण, याचं उत्तर लिहिताना असं लिहू शकतो आपण, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 लिहू शकतो का नाही. तिथं जर खाली रेषा असती तर आपण 10 पण इथं लिहिलं असतं. बघा मग, म्हणून हा संच कोणता आहे, शांत. म्हणून हा संच कसला आहे, शांत संच. काय दिलं आपण इथं, कारण दिलेलं आहे. बघा आता दुसरा कडा बी, काय सांगितले, वाय उभादंड वाय ह्या कशा आहेत, -1 पेक्षा मोठ्या संख्या आहेत. वाय ही पूर्णांक संख्या आहे. वाय ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या संख्या रेषेवरती असतात, माहितीये ना. मग कसे येणार उत्तर, बीच्या कितीतरी अनंत संख्या असतील. -1च्या संख्या रेषेवर लिहितो ना, 0 इथं असतो, प्लस इकडं असतात, म्हणजे अधिक इकडं असतात आणि वजा इकडं लिहिलेले असतात. या वजा लिहायला सांगितलेत, -1च्या पेक्षा कशा आहेत, ह्या मोठ्या आहेत. म्हणजेच -2 -3 -4 असं मोठ्या. कळालं का. इकडं नाहीत, -1 आहे. मग हे अशा अनंत येतील. कितीतरी सांगता येतील का, नाही. मग काय म्हणायचं याला, अनंत संच. म्हणून हा हे कारण दिले, अनंत संच आहे. कारण अशा संख्या कितीतरी लिहू शकतो आपण, बरोबर का नाही. चला तर मग कितवा आकडा आलोय आता, कितवा आकडा आलोय, पुढचा आकडा आहे तिसरा. सी, तुमच्या शाळेतील तिसरा आकडा, तुमच्या शाळेतील 9वी मधील विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या शाळेतील 9वीतील विद्यार्थ्यांचा संच. बघा आता, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा पट लिहिलेला असतोय की नाही बाळांनो. म्हणून हा संच काय होईल, म्हणून म्हणायचं विद्यार्थी मोजता येतात, बरोबर का. विद्यार्थी मोजता येतात, म्हणून हा शांत संच आहे. शांत संच आहे. आता बघा पुढचा चौथा आकडा. चौथा आकडा काय दिलाय त्यांनी, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. रहिवाशांचा काय असतं, गावातील रहिवाशी मोजता येतात ना. एका गावाची लोकसंख्या सांगता येते ना, 1000 आहे बाबा, 2000 आहे, 4000चं गाव आहे. म्हणून हा संच काय मोजता येते, गावातील लोकांची संख्या मोजता येते. गावातील लोकांची संख्या
लोकांची संख्या काय येते मोजता येते, कारण द्यायचंय ना. म्हणून हा संच कोणता आहे, म्हणून हा संच शांत संच आहे. म्हणून हा संच शांत संच आहे. येते ना लक्षात बाळांनो, सोपा आहे. आता पाचवा ऐका, याच्यामध्ये पाचवा आकडा आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. शाळेतील उपकरणे आपल्याला सांगता येईल, स्टँड आहे, ही परीक्षा नळी आहे, हा गोल बुडाचा चंपू आहे, असं ठराविक आपल्याला सांगता येतील का नाही. म्हणजे ठराविकच साधनं तिथं असतात की आपण प्रयोग करू शकतो, म्हणजे ही मोजता येतात, उपकरणे मोजता येतात. बरोबर का, उपकरणे मोजता येतात. म्हणून हा संच काय आहे, शांत संच आहे. म्हणून हा संच शांत संच आहे. आता पुढचं बघा, पाचवं सव्वा आहे का, आहे सव्वा. काय आहे, सव्वा आहे पूर्ण संख्यांचा संच. सव्वा आकडा आहे पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांचा संच. आता बघा, पूर्ण संख्या कितीतरी आहेत. पूर्ण संख्या बरोबर का नाही, ठराविक सांगितलेत का त्यांनी, नाही. म्हणून हा संच अनंत आहे. पूर्ण संख्या अनंत लिहिता येतात. लिहायचं, पूर्ण संख्या अनंत लिहिता येतात. अनंत लिहिता येतात. अगदी एक एक मार्काला सहज 1 मार्क मिळून जातोय बाळांना याच्यामध्ये. पूर्ण संख्या अनंत संच पूर्ण संख्या अनंत लिहिता येतात, म्हणून हा संच अनंत संच आहे. म्हणून हा संच अनंत संच. आता शेवटचा सातवा आकडा काय दिलेला आहे बघा, परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच काय तिने दिलेला आहे का याच्यामध्ये, अट नाही. मग परिमेय संख्या कशा असतात, परिमेय संख्या अनंत असतात. बरोबर ना, परिमेय संख्या अनंत असतात. परिमेय संख्या काय असतात, अनंत असतात. म्हणून हा संच अनंत संच. आलं ना लक्षात, इतकं सोपं आहे. एक एक मार्क्स मिळून आपण आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. अगदी गणित समजावून घेऊन बाळांनो, मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि 10वी साठी आपल्या क्लास बरोबर जॉईन व्हा. थँक्यू बाळांनो.